पुढची बातमी पाहूया। सध्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे मैदानामध्ये आहेत। विनायक राऊत, चंद्रकांत खैरे सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। उद्धव ठाकरेंकडे राज्यसभेवरती जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे अशी माहिती मिळते। मवियाला राज्यसभेला केवळ एकाच जागेसाठी तीनही पक्ष आपला उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात। कोणकोणते उमेदवार आहेत ते आपण पाहतोय। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, सध्या या नेत्यांची चर्चा आहे। त्यामुळे आता कुणाचं नाव राज्यसभेसाठी ठाकरे गट देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मवियाकडे आता सध्या एकच जागा आहे, त्यामुळे तीनही पक्ष आपली ताकद आजमावण्यासाठी आपापला उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे। प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, त्यानंतर चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे कुणाच्या नावाची वर्णी लागते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरेंकडे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केलेल्यांची ही माहिती आहे। विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांची सुद्धा नावाची चर्चा आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी महेंद्र जोयल सध्या आपल्यासोबत आहे। महेंद्र, राज्यसभेसाठी केवळ एकच जागा आहे आणि एवढे जण इच्छुक आहेत, कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं ऐन वेळेला? अद्याप तरी या नावावरती शिक्कामोर्तब झालं नसलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यामध्ये जे ते रस्सीखेच पाहायला मिळते। प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत जर पाहिलं गेलं तर राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांनाही उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छुक आहेत। महाविकास आघाडीमधून एकच नाव राज्यसभेसाठी जाणार असल्याने तिन्ही पक्ष उमेदवार जावा यासाठी प्रयत्न करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाने यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। यासाठी काल आपण पाहिलं तर जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांनीही जयतीन पवारांची भेट घेतली होती हॉस्पिटलमध्ये जाऊन। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत एकाच जागेसाठी उमेदवारी जे ते पक्षाला मिळण्याआधीच ही परिस्थिती पाहायला मिळते। विद्यमान खासदार आहेत ज्या प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धाही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे यांनी इच्छा व्यक्त केली आहे, मात्र आता नाव कोणाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार यावरती पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।